महाशिवरात्री निमित्त भोलेश्वर बर्डी येथे भोलेश्वराचे हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. महाशिवरात्री योग हा 100 वर्षामध्येही एकदाच येतो. शुक्रवार प्रदोष महाशिवरात्री असे परमपूज्य शिवस्वरूप सच्चिदानंद महाराजांनी सांगितले. भाविकांनी मनोभावे पूजा केली. महिलांची संख्या ही लक्षणीय होती. भोलेश्वराची पालखी मिरवणूकही मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तसेच छोटे वारकरी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंदिराच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. श्री श्री महामंडलेश्वर शिवानीगिरी माताजी याही उपस्थित होत्या. संध्याकाळी शिवपार्वती विवाहास मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भव्यदिव्य अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याचीही दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती, जालना. प्रदोष व्रत काय, सोमवार काय याविषयी कुठलंही ज्ञान नव्हतं. प्रत्येक शिष्यांना, सामान्यातल्या सामान्य शिष्यांना आणि भाविक भक्तांना या भक्तीचा ओढ लावावी या दृष्टीने त्यांनी महाशिवरात्र हा उत्सव आज गेली 21 वर्ष झालं चालू आहे या ठिकाणी. आणि रोज 108 कुंड यज्ञ, महाशिवरात्र असा आता यथासांग पूर्वा आणि 100 वर्षानंतर असा सुवर्ण योग आलेला आहे. शुक्रवार, प्रदोष आणि महाशिवरात्र हा सुवर्ण मध्यकाल आहे. याचा जास्तीत जास्त लाखोच्या सकाळी 5 वाजल्यापासून पहाटे लाखो लोक येऊन दर्शन घेत आहेत आणि दर्शनाचा लाभ घेत आहेत. उद्याच्याला महाप्रसाद होईल आणि काल्याचं कीर्तन होईल आणि याची सांगता होईल. तरी सर्वांना विनंती की त्यांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा. जय भोले. महाराज, आपलं नाव काय? मी दत्तात्रय जोशी. धन्यवाद. पूजा